नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी नवीन वर्षाचा धडाकेबाज निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतलेला आहे। हो, आता 1 जानेवारीपासून उद्या 1 जानेवारीला 7वा हप्ता हा चालू होणार आहे। त्याचे पैसे बँकेत लिस्ट गेलेली आहे 4, परंतु तिथं नवीन नियम लागू केले गेलेले आहेत। उद्या तुम्हाला 1500 रुपयांसोबत 830 रुपये हे दोन्ही खात्यावरती फिक्स पडणार आहेत। आता 1500 कशाचे 830 कशाचे सांगतो। 1500 रुपये हा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता। लक्षात घ्या, 21 रुपये हप्ता येणार नाहीये। हप्ता हा 1500 रुपयेच येणार आहे। 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे, असे मिळून दोन्ही तुम्हाला आता खात्यावरती पडणार आहेत। आता काही जण सांगत आहे की 4200 मिळणार। बघा, 4200 कोणालाही मिळणार नाहीत। असे व्हिडिओ बघू नका, कारण तुम्हाला माहिती आहे एकमेव खरी माहिती देणारा यूट्यूब चॅनल आपला आहे। 1500 रुपयेच मिळणार आहेत। जानेवारीचा हप्ता काही वाढलेला नाही, त्यामुळं 4200 कुणालाही मिळणार नाहीत। त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे 1500 रुपये मिळणार आहेत आणि 830 रुपये हे गॅसचेच पैसे मिळणार आहेत। परंतु काही महिलांचं, काही बहिणींचं नाव इथं गायब झालेलं आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणाचं नाव गायब झालेलं आहे, कोणाला उद्या पैसे येणार, डिसेंबरचा हप्ता अजून कोणाकोणाला आलेला नाही, त्यांचं काय होणार, त्यांना आज पैसे येणार का, बरं त्यांना जानेवारीचा हप्ता येणार का, मग हे जे डिसेंबर पर्यंतचे हप्ते आहेत ते जानेवारीच्या हप्त्यासोबत येणार का, इतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। लक्षात घ्या, असाच मेसेज तुमच्या खात्यावरती येणार आहे आज पुन्हा एकदा। लक्षात घ्या, ICICI बँक हा बँक होता, तुम्हाला असाच मेसेज परत एकदा 1500 रुपयांचा आज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। कारण लाडक्या बहिणींना आता मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून उद्या सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचा मेसेज पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडलेले असतील। परंतु लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला देतो डिसेंबरचा हप्ता याच्या संदर्भात, कारण भरपूर लाडक्या बहिणींना अजून सुद्धा डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। मग त्यांना आधी आपण डिसेंबरची खबर घेऊया, लगेच जानेवारीचा 1 मिनिटात सांगतोय। एक कृपया करून एक विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण तुम्ही काय करता, व्हिडिओ तुटक बघता, पळवत बघता आणि तुम्हाला डिटेल माहिती मिळत नाही आणि तुम्हाला तिथं गैरसमज निर्माण होतो। त्यामुळे लोकांना कळत नाही काय चाललंय ते। त्यामुळे व्हिडिओ 5 मिनिटाचाच आहे, व्हिडिओ हळूहळू बघा, त्यामुळे व्हिडिओ सगळा समजून येईल आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल की किती हे पैसे ते पैसे, असं काही नाही। आता आपण ज्या व्हिडिओमध्ये सांगतोय ती डिटेल खरी माहिती असणार आहे। आता बघा, डिसेंबरचा हप्ता आज पुन्हा वाटप चालू आहे। डिसेंबरचा जो हप्ता आहे तो चालू आहे। लक्षात घ्या, अजून जरी तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला रात्री 8 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत। रात्री 8 वाजेपर्यंत लक्षात घ्यायचं आहे, कारण एकनाथ शिंदे यांनी मोठे आदेश दिलेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना जे काही त्यांचे पैसे राहिलेले आहेत ते पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। किती? 1500 रुपये। डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये। आणि जर समजा तुम्हाला अजून 1ही रुपया मिळाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींना तिथं 7500 आणि 1500 असे मिळून 9000 रुपये आजच मिळणार आहेत। लक्षात आलं, कारण पहिले 5 हप्त्यांचे 7500 आणि डिसेंबरचे 1500 असे मिळून 9000 रुपये हे लाडक्या बहिणींना आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मिळणार आहेत। कारण 31 डिसेंबरच्या आत त्यांना काही पण करून डिसेंबरचा हप्ता द्यायचाच आहे। कारण हा हप्ता नाही दिला तर पुढे तो लोड होणार आहे त्यांच्यावरती, पुढे तो हप्ता ॲड होणार आहे। आता बघा, तुम्ही जर म्हणाल दादा आज आम्हाला पैसे येणार का, कशावरून येणार सांगतो, कशावरून येणार सांगतो। कारण बघा, तुमचं लाडक्या बहिणींना एक विनंती आहे, जर तुम्ही अजून सुद्धा हे काम केलं नसेल तर आता पटकन जावा। आता बँक चालू आहे, बँकेत जा, नाहीतर तुम्ही पोस्टाच्या खात्यात जा, दोन्हीकडे कुठेही जाऊन हे काम करू शकता। परंतु माझं एक म्हणणं ऐकून घ्या, कारण खूप महत्त्वाचा निर्णय इथं सरकारनं परत एकदा घेतलेला आहे, नियम लागू केलेला आहे। जे 4 नियम आहेत त्यातले हे 2 नियम मी तुम्हाला सांगतो आहे। पहिला नियम बघा, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलंय तर सरसकट आता पैसे तर देणार, परंतु ज्या लाडक्या बहिणींचं आधार सीडिंग असेल अशाच लाडक्या बहिणींना पैसे येतील। आता सरकार तिथं कुणालाही परत पैसे पाठवणार नाही। जसं आपण बघितलं की पेमेंट कॅन्सलचा मेसेज देत होता, त्यानंतर सुद्धा पैसे आलेले आहेत भरपूर जणांना। आपण बघितलं की आधार सीडिंग झालं नव्हतं आधी म्हणून पेमेंट कॅन्सल झालं होतं, पण जेव्हा आधार सीडिंग झालं तेव्हा परत पैसे आले। परंतु आता सरकार असं म्हणत आहे की आम्ही आता शेवटचा चान्स देत आहोत
जर यावेळेस जर आधार कार्ड सीडिंग झालं नाही तर मात्र परत पैसे पाठवणे कठीण होणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा, कारण यादी त्यांच्याकडे राहत नाही. त्यामुळं लक्षात घ्या, परत ते सगळी डिटेल माहिती त्यांना शोधत बसावी लागते. त्यामुळे तुम्हाला एक काम करायला सांगितलेलं आहे, आज तुम्हाला काही पण करून आधार कार्डसाठी तुम्हाला प्रोसेस करायचीच आहे. आदित्य तटकरे मॅडमनी सुद्धा सांगितलेलं आहे की जी 10 ते 12 लाख लाडक्या बहिणींचं अजून सुद्धा आधार सीडिंग झालेलं नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींनी आजच तुम्हाला जे काही आधार सीडिंग आहे ते करून घ्यायचं आहे. कारण जर आधार सीडिंग नसेल तर कुठलीही लाडक्या बहिणींना पैसे तिथं येणार नाहीत आणि सरकार सुद्धा त्यात काही करू शकत नाही. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचं आधार सीडिंग असेल त्यांना आज फिक्स पैसे येतील, ज्यांचं नसेल त्यांना पैसे येणार नाही. दुसरं म्हणजे प्रत्येकाचं अकाउंट हे चालू असणं गरजेचं आहे. बघा, भरपूर जणांचं अकाउंटच ब्लॉक असल्यामुळे सरकार काहीच करू शकत नाही त्याच्यावरती. त्यामुळे ज्यांचं अकाउंट चालू आहे त्यांनाच पैसे येणार आहेत. हा दुसरा नियम. तिसरा नियम जर आपण बघितलं तर आता लक्षात घ्या, रेशन कार्ड तुमचं अपडेट पाहिजे आणि रेशन कार्डवरती तुमचं EKYC झालेलं पाहिजे. जर तुमचं EKYC झालेलं नसेल तर मात्र तुम्हाला तिथं प्रॉब्लेम हे फेस करावे लागणार आहेत आणि तुम्हाला कदाचित उद्याचा हप्ता सुद्धा मिळणार नाही, जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार नाही. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसतील तर 7,500 रुपयांचा आधी मेसेज येईल, त्याच्यानंतर 1,500 रुपयांचा मेसेज येणार आहे. अशा 2 प्रकारचे 2 मेसेज येणार आहेत. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर SBI बँकेत पैसे आलेले आहेत, त्यानंतर पोस्टात पैसे आलेले आहेत, त्यानंतर ICICI, ॲक्सिस, HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र अशा प्रमुख बँकेमध्ये सुरुवातीला पैसे आलेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत खुश खबर आहे. पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजपासून परत एकदा लाडक्या बहिणींना तिथं पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर कुणीही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 100% पैसे येतील. परंतु मी जे काम सांगितलं आहे ते तुम्हाला आत्ता जाऊन बँकेत जाऊन करायचं आहे, नाहीतर तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही तसाच जानेवारीचा सुद्धा हप्ता येणार नाही. जर तुमचं आधार कार्ड सीडिंग नसेल, जर तुमचं DBT एनेबल नसेल, जर तुमचं बँक अकाउंट चालू नसेल, पोस्टाचं खातं चालू नसेल, रेशन कार्डमध्ये नाव नसेल, रेशन कार्ड अपडेट नसेल तर मात्र तुम्हाला तिथं पैसे येणार नाहीत. लक्षात घ्यायचं, हे 4 ते 5 कामं तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं आहे, खूप गरजेचं आहे. त्यामुळं लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती करणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय तिथं काहीच होणार नाहीये. हे सगळ्यात महत्त्वाचं आश्वासन इथं आता लाडक्या बहिणीनं दिलेलं आहे. आणि सगळ्यात आनंदाची खबर म्हणजे उद्या नवीन वर्षी नवीन सुरुवात म्हणून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1,500 रुपये, त्यासोबत गॅसचे 830 रुपये. लक्षात घ्या, गॅसचे 830 रुपये सुद्धा येणार आहेत. परंतु गॅसचे 830 रुपये सुद्धा अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार ज्या लाडक्या बहिणींचं गॅस KYC केलेलं असेल. लक्षात घ्या, आधार KYC वेगळं, रेशन कार्ड KYC वेगळं आणि तुमचं गॅसचं EKYC वेगळं. जर तुम्ही गॅसची EKYC केलेली नसेल तर तुम्हाला ती करायची आहे. कुठं करायची आहे तर गॅस एजन्सी, म्हणजे जिथून आपण गॅस घेतलेला आहे, जिथून आपल्याला ते पुस्तक भेटलेलं आहे, शिगडी भेटलेली आहे, सिलेंडर भेटलेला आहे, अशा एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला ते काम करणं आजच्या आज गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला उद्या पैसे येणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला परत 1 ते 2 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना आज डिसेंबरचे पैसे आलेले नसतील त्यांना आज संध्याकाळपर्यंत 100% पैसे येणार आहेत. जर तुमचा गॅस हा पुरुषाच्या नावावर असेल तर पुरुषाच्या नावावरून तुम्हाला तो महिलेच्या नावावर करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. समजलं? या सगळ्यात सोप्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत मी सांगितलेल्या आहेत. सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आला असाल तर पहिल्यांदाच चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय होतं मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ तर बघताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाताय, त्यामुळे खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. लक्षात घ्या, यूट्यूबवरती माहिती भरपूर आहे परंतु खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आत्ताच बँकेमध्ये जाऊन तुमची सगळी जी कामं आहेत ती करून घ्या, अन्यथा डिसेंबरचा हप्ता पण येणार नाही आणि जानेवारीचा पण हप्ता येणार नाही. एवढंच काय, शेतकरी मित्र जर हे व्हिडिओ बघत असतील तर शेतकऱ्यांना सुद्धा तुमचं EKYC करणं गरजेचं आहे, आधार सीडिंग करणं गरजेचं आहे, नाहीतर कुठल्याच योजनेचा पैसे तुम्हाला सुद्धा मिळणार नाहीत. PM किसान योजना असू द्या, नाहीतर कुठलीही शेतकऱ्यांची सुद्धा योजना असू द्या, पीक विमा योजना असू द्या, तुम्हाला सुद्धा पैसे 1 जानेवारीपासून बंद होणार आहेत जर तुमचं आधार सीडिंग नसेल तर. ह्या सगळ्या बाबींची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे आणि आजच्या आज हे काम करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.